नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 14वा लेसन आपण पाहतोय उष्णतेचे मापन व परिणाम. याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की कंडक्शन किंवा कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन यांच्या मार्फत हीट आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणजे आपण त्याच्यासाठी रॉडचं एक्झाम्पल घेतलं. आपण मेणबत्तीमध्ये एखादा रॉड जर ठेवला लोखंडी, तर कालांतराने त्याचं दुसरं एंड सुद्धा गरम होतं. म्हणजे याचा अर्थ उष्णतेचं वहन या मेटल मार्फत होत असतं. तर अशा प्रकारे उष्णता म्हणजे काय, एखादी वस्तू थंड आहे की गरम आहे, हे आपण सांगितलं की ही सापेक्ष संवेदना आहे. तापमान ही म्हणजे उष्णता आणि तापमान या दोन भिन्न गोष्टी आहेत. उष्ण एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या गोष्टीची हीट जाणू शकते, परंतु तापमान त्याचं किती आहे त्यामुळे एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आपण थर्मोमीटरचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे थर्मोमीटरचा वापर करून आपण आपल्याला फिवर सुद्धा मोजू शकतो. आपल्या बॉडीचं टेम्परेचर साधारण 37 डिग्री सेल्सिअस आहे. ते थोडं जरी वाढलं तरी आपल्याला ताप आला किंवा आपल्याला ती कणकण जाणवते. म्हणजे आपण थर्मोमीटरच्या साहाय्याने आपला ताप किती आहे तो बघू शकतो. तर अशा प्रकारे उष्णतेचे मापन आणि त्याचे परिणाम काय आहेत ते आपण या पाठात पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उष्णतेचे मापन व परिणाम, सेशन दुसरा. इथे पहा, स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, जी साठवलेली ऊर्जा असते त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि गतिज ऊर्जा म्हणजे साठवलेली ऊर्जेचं रूपांतर गतीमध्ये होतं, त्याला गतिज ऊर्जा असं म्हटलं जातं. आता पहा, उष्णता व तापमान, हीट अँड टेम्परेचर. उष्णता व तापमान ह्यात काय फरक आहे. तुम्हाला आधीच्याच सेशन मध्ये सांगितलं मी की उष्णता आपण एखाद्या पदार्थाला हात लावून सांगू शकतो की उष्ण आहे की थंड आहे, परंतु त्याच्यामध्ये किती उष्णता आहे हे सांगण्यासाठी आपल्याला तापमापाची गरज असते. म्हणजे तापमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेली उष्णता मोजण्याचं जे उपकरण आहे, उदाहरणार्थ थर्मोमीटरच्या सहाय्याने आपण ते मोजू शकतो. पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो हे आपल्याला माहित आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात, म्हणजे ते इकडे तिकडे फिरत असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. लक्षात घ्या, जे अणू असतात त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण जे आहे हे पदार्थातील म्हणजे जो कोणता पदार्थ आहे त्याच्यामधील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असतं. म्हणजे किती तापमान दाखवावं, गतिज ऊर्जा वाढली तर तापमान वाढतं, गतिज ऊर्जा कमी झाली तर तापमान कमी होतं. म्हणजे आपण जर एखाद्या पदार्थाला समजा मेटलला हीट दिली तर आतमध्ये जे अणू असतात त्यांची गतिज ऊर्जा वाढते. गतिज ऊर्जा वाढते म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं तापमान वाढतं. दोन वस्तूंतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असतं. म्हणजे दोन वस्तू आपण घेतल्या कोणत्याही, त्याच्यातल्या अणूची सरासरी गतिज ऊर्जा जर सेम असेल तर त्यांचं तापमान सुद्धा सेम असायला हवं. याच्यासाठी आपण बघा इथे एक प्रयोग केलेला आहे. अ आणि ब असे दोन पदार्थ आपल्याला दिसत आहेत. मध्ये अ आणि ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूंची गती क्रमशः दाखवलेली आहे. बघा, उष्ण वायू जर असेल किंवा थंड वायू, उष्ण वायूमध्ये तो बाण दाखवतील बघा, ते इतस्ततः फिरत असतात. याच्यामध्ये थंड वायूमध्ये सुद्धा यांची हालचाल होत असते, पण फार कमी. तो बाणाची लेंथ आहे ती कमी प्रमाणात दाखवलेली आहे, म्हणजे त्यांची गती थोडी कमी असते. आता पहा, अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगाची दिशा, म्हणजे बाणांची दिशा काय दाखवते तर वेगाची दिशा, आणि लांबी काय दाखवत असते तर परिमाण दर्शवत असतात. उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असतो. लक्षात घ्या, इथे आपण त्या दोन आकृतीवरून दिसतंय की उष्ण वायू जे आहे त्याला जो बाण दाखवलेला आहे तो लांब दाखवलेला आहे. तर थंड वायू जो आहे त्याच्यामध्ये बाण दाखवलेला तो कसा आहे, तो शॉर्ट दाखवलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तो लांब बाण किंवा शॉर्ट बाण काय दाखवतोय तर त्याची गती उष्ण वायूमध्ये गती फास्ट आहे आणि थंड वायूमध्ये ती गती कमी आहे. आपल्याला खाली बघा, वायू व स्थायूमधील अणूंची गतीमध्ये तिसरी क अशी आकृती दाखवलेली आहे की अणू स्थायू याच्यामधले ते इतस्ततः कंपन करत असतात, हालचाल करत असतात, कारण ते एकमेकाला सोडून जाऊ शकत नाही. वायूमध्ये जे पार्टिकल्स असतात ते खूप दूरवर पसरू शकतात, कारण तो वायू आहे, प्रवाहित असा वायू आहे. परंतु मेटलमध्ये किंवा धातूमध्ये अशा प्रकारे ते एक स्थान सोडून जाऊ शकत नाही, म्हणून ते आपल्या स्थानाभोवती कंपन करत असतात. आकृती क मध्ये स्थायू वस्तूतील अणूंचा वेग बाणांद्वारे दाखवलेला बघा, चारी साईडला असा बाणाने तो दाखवलेला आहे. स्थायूतील अणू त्यांच्यामधील परस्पर बलाने बांधलेले असतात व त्यामुळे आपल्या स्थानावरून ते विस्थापित होत नाही. जसं की तुम्हाला सांगितलं की अगरबत्ती आपण एका कोपऱ्यात जाळली तर दुसऱ्या कोपऱ्यात त्याचा वास तो लगेच येतो, म्हणजे याचा अर्थ हवेमधून
वायूमधून हे जे पार्टिकल्स असतात ते इथे सतत पसरत असतात. तसेच स्थायूमध्ये अशा प्रकारे ते एक जागा सोडून जाऊ शकत नाही. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवर ते आंदोलित होतात, म्हणजे कंपन पावत राहतात त्यांच्यात आणि पुढे मागे किंवा वर खाली ते हालचाल करत राहतात. जितके स्थायूंचे तापमान अधिक तितका त्यांचा दोलनवेग अधिक असतो. म्हणजे जेवढी आपण एखादी वस्तू स्थायू पदार्थ हीट करतो तेवढी ही जी कंपने आहेत, हे आंदोलन आहे ते फास्ट होत असतं. समजा अ व ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता लक्ष द्या, इथे आपण वस्तुमानाच्या संबंधात बोलत आहोत. अ आणि ब अशा दोन वस्तू आहेत. अ चं वस्तुमान जे आहे ते ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. दुप्पट वस्तुमान समजा 10 ग्रॅम ब चं वस्तुमान असेल तर अ चं वस्तुमान 20 ग्रॅम आहे. म्हणजे नक्कीच वस्तुमान वाढले म्हणजे अणूंची संख्या सुद्धा वाढलेली आहे. म्हणजेच अ चे वस्तुमान हे ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट असते. जरी अ व ब चे तापमान समान असले, दोघांचे तापमान आपण समान केलं, लक्षात घ्या अ चं वस्तुमान जास्त आहे, ब चं वस्तुमान कमी आहे. ब च्या वस्तुमानापेक्षा अ चे वस्तुमान दुप्पट आहे. आता दोघांचं तापमान आपण समान ठेवलं म्हणजे त्यातील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा व ब मधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेच्या दुप्पट असेल. म्हणजे जरी अ व ब चे तापमान समान असले तरी अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. याचं कारण इथे वस्तुमान दुप्पट असल्यामुळे हे सर्व अणू जे आहेत जास्त वस्तुमानाचे ते सुद्धा त्यांच्यात गतिज ऊर्जा येईल आणि त्याच्यामुळे उष्णता जास्त कोणाकडे असेल, ज्याचं वस्तुमान जास्त आहे. म्हणजे अ या पदार्थाचं वस्तुमान जास्त असल्यामुळे ब या पदार्थापेक्षा त्याच्यात उष्णता जास्त असते. आता पहा, एकाच आकाराची दोन अ व ब अशी स्टीलची भांडी घ्यायची आहेत. अ मध्ये थोडे पाणी भरायचं आहे व ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरायचं आहे. म्हणजे वस्तुमान वाढलेलं आहे. दोन्ही भांड्यामध्ये पाण्याचे तापमान समान आहे हे सुनिश्चित करा. म्हणजे दोघांचं टेम्परेचर सेम आहे. एकाच गरम पाण्याच्या तपेल्यामधून किंवा पातेल्यामधून आपण ते पाणी घेतलेलं आहे. एक स्पिरिट दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान 10°C जर वाढवलं दोघांकडलं तर दोन्ही भांड्याचे तापमान वाढण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागला का? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागेल. याचं कारण का? तर तिथे वस्तुमान वाढलेलं आहे. ब मधील पाण्याचे तापमान वाढण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ लागला असेल. इथे बघा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ मध्ये पाणी कमी आहे आणि ब मध्ये पाणी त्याच्या दुप्पट आहे, म्हणून ब मध्ये अधिक वेळ लागलेला आहे. म्हणजे समान तापमान वाढीसाठी म्हणजे 10°C दोघांचं टेम्परेचर वाढवायचं आहे, परंतु ब मध्ये पाण्याचं वस्तुमान जास्त असतं म्हणजे ते जास्त वेळ लागतो. म्हणजे समान तापमान वाढीसाठी तुम्हाला ब ला अधिक उष्णता द्यावी लागली. अर्थात अ व ब मधील पाण्याचे तापमान समान असून देखील ब मधील पाण्याची उष्णता ही अ मधील पाण्यातील उष्णतेपेक्षा अधिक असेल, कारण तिथे वस्तुमान त्याला दुप्पट आहे. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन ही एकके वापरतात. आता केल्विन हे एक शास्त्रीय प्रयोगांमध्ये वापरतात, तर इतर दोन्ही एकके दैनंदिन व्यवहारात वापरतात. लक्षात घ्या, केल्विन जेव्हा वापरलं जातं तेव्हा ते शास्त्रीय सायंटिफिक काही एक्सपेरिमेंट असतील तर त्यामध्ये केल्विन वापरतात आणि दैनंदिन आयुष्यामध्ये आपण डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट वापरतो. आपला ताप 37°C पेक्षा जास्त असतो किंवा म्हणतात 97-98 फॅरेनहाइट झालेला आहे ताप. म्हणजे तापमापीच्या साहाय्याने आपण आपलं टेम्परेचर मोजू शकतो. आता इथे काही सूत्र दिलेली आहेत बघा. म्हणजेच एकमेकांचा संबंध, फॅरेनहाइट आपल्याला टेम्परेचर दिलेलं असेल तर फॅरेनहाइट म्हणून 32 मायनस करून डिवाइड बाय 9 करायचे C/5. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण फॅरेनहाइटचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा सेल्सिअसचं टेम्परेचर फॅरेनहाइट मध्ये करू शकतो. आता केल्विन मध्ये म्हणजे शास्त्रीय प्रयोगामध्ये जे एकक वापरलं जातं केल्विन, त्याच्यामध्ये C अधिक 273.15. समजा तुम्हाला 35°C टेम्परेचर दिलेलं असेल तर त्याचं केल्विन मध्ये करताना त्याच्यामध्ये 273.15 आपल्याला वाढवावे लागतील. म्हणजे साधारण 275 म्हणजे साधारण आपल्याला 273-298.15 डिग्री नव्हे, नुसतं केल्विन लिहायचं असेल तर डिग्री फक्त फॅरेनहाइट आणि सेल्सिअसला वापरलं जातं. तर अशा प्रकारे आपण त्याचं रूपांतर केल्विन मध्ये करू शकतो. तर शेजारील तक्त्यात काही विशिष्ट तापमाने सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन या तिन्ही एककात आपल्याला दिलेले आहेत. ती वरील सूत्राचा पडताळा करून आपल्याला घ्यायचे आहेत. आपण नोटबुकवर अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. पाण्याचा उत्कलनांक दिलेला आहे 212° फॅरेनहाइट. त्याचं डिग्री सेल्सिअस मध्ये रूपांतर करताना आपण एक नंबरचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये एफ च्या ठिकाणी 212 टाकले तर 212 वजा 32 म्हणजेच साधारण इथे येतील 180 भागिले 9 म्हणजे 9×20 180 20 आणि हे जे 5 राईट हँड साईडला डिवाइड आहेत सी ला ते पलीकडे गेल्यावर मल्टिप्लाय होते आणि 20 100 म्हणजेच डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन झालं. केल्विन मध्ये करताना 273.15 अधिक 100 म्हणजे 373.15
केल्विन, म्हणजे ते पॉईंट मध्ये लिहिलेले नाहीये, तर 373 केल्विन मध्ये त्याचं रूपांतर झालं. अशा प्रकारे आपण पाण्याचा गोठणबिंदू काढू शकतो. कक्ष तापमान म्हणजे साधारण आता जे रूम टेम्परेचर आहे त्याला कक्ष तापमान म्हणतात. पाऱ्याचा उत्कलन बिंदू तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन तुम्ही 1 नंबरचा फॉर्म्युला वापरून फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन मध्ये सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे पाऱ्याचा गोठणबिंदू जो आहे आणि पाऱ्याचा उत्कलन बिंदूवर दिलेला आहे त्याचं टेम्परेचर -38.8 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सी च्या ठिकाणी किंमत टाका. याचं कन्वर्जन फॉर्म्युला 1 वापरून फॅरनहाइट मध्ये आणि फॉर्म्युला 2 वापरून तुम्ही केल्विन मध्ये करू शकता. अशा प्रकारे हे क्वेश्चन्स आपण आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करू शकतो. इथे पहा काही सोडवलेले उदाहरण दिलेले आहेत. 68° फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल? सेल्सिअस आणि केल्विन मध्ये कन्वर्जन करायचं आहे. आपल्याला जो आधी फॉर्म्युला दिला तो वापरायचा आहे. इथे f बरोबर 68 आहे, c किती आहे आणि केल्विन किती आहे. f -32/9 = c/5. आता f च्या ठिकाणी 68 टाका आणि -32/9 आता 5 पलीकडे गेल्यानंतर लेफ्ट हँड साइडला गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होईल. म्हणजे 68 - 32 तर 36/9 × 5. 36 ला 9 ने आपण डिवाइड करू शकतो. 9 4 ला 36, 4 5 ला 20, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस होतं. आणि सूत्र दुसरं जे आहे त्यानुसार k बरोबर c + 273.15, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 20 जर 273.15 ला ऍड केले तर ह्याचा आन्सर किती येईल? 293.15 केल्विन. आता इथे डिग्री केल्विन हा शब्द वापरायचा नसतो, नुसता केल्विन हा शब्द वापरायचा आहे. अशा प्रकारे आपण न्यूमेरिक सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला जर फॉर्म्युले माहित असतील तर आपण अशा प्रकारची गणित सॉल्व्ह करू शकतो. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे बघा. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असेल? त्याच्यासाठी बघूया आपण. दिलेलं काय त्यांनी, तर सेल्सिअस मधील तापमान c असेल तर फॅरनहाइट मधील तापमान f एवढे असते, म्हणजे f बरोबर c. आता हा जो फॉर्म्युला आहे 1 नंबरचा आपण बघितला होता आधीच्या स्लाइड मध्ये, f -32/9 = c/5. तर आता आपण f ची किंमत आपण c टाकूया इथे, कारण दोन्ही सेम आहे. म्हणून f च्या ठिकाणी c -32/9 आलेला आहे. आता आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर c -32 × 5 = c × 9. म्हणजे 5 ने each आणि एव्हरी टर्मला मल्टिप्लाय केलं तर 5c - 32 × 5 160 होतात, = 9c. म्हणजे 5c आपण या साइडला आणलं राईट हँड साइडला तर ते मायनस होतं. 4c = -160, म्हणजे c बरोबर -40 डिग्री सेल्सिअस आणि -40 डिग्री फॅरनहाइट, म्हणजे सेल्सिअस व फॅरनहाइट तापमान -40 डिग्री असताना समान असतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण फॅरनहाइट किंवा फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट किंवा डिग्री सेल्सिअस याचं कन्वर्जन केल्विन किंवा एकमेकात कसं केलं जातं याच्याविषयी आपण इथे बघितलं. तापमान आणि उष्णता याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. म्हणजे जर आपण वस्तुमान डबल केलं तर तापमान सुद्धा, उष्णता सुद्धा त्याच्यामध्ये डबल होते. तापमान जरी स्थिर असलं तरी त्याचं उष्णता त्याच्यामध्ये डबल केली जाते. याच्याविषयी आपण एक्सपेरिमेंट बघितलेले आहेत. धन्यवाद.